श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो। स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत। स्वामी भक्त हो, आपण जेव्हा स्वामी समर्थांच्या मठामध्ये त्यांच्या दर्शनासाठी जातो त्यावेळीच आपण त्यांना त्रिवार मुजरा करून त्यांच्यासमोर नाक घासत असतो। परंतु आपण त्यांच्यासमोर नाक का घासावे हा आपल्याला प्रश्न पडतो आणि याचे खूप छान असे उत्तर परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या एका हितगुजामध्ये दिलेले आहे। याचे उत्तर जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि तुमच्या बहुमूल्य कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल। चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे। परमपूज्य गुरुमाऊलींचे हितगुज चालू असताना एकदा एका भक्ताने प्रश्न विचारला की समर्थांच्या दर्शनाला येताच त्यांना त्रिवार मुजरा करून त्यांच्यासमोर नाक का घासतात। त्यावेळी परमपूज्य गुरुमाऊलींनी अत्यंत सुंदर असे उत्तर त्या भक्ताला दिलेले आहे। आपण ज्या हिंदू धर्मात आहोत त्या हिंदू धर्मामध्ये देवांचेही अ, ब, क, ड असे 4 प्रकार आहेत। आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील देव आहेत आणि हे अ वर्गातील देव म्हणजेच प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप असे ते स्वयं जागृत आहेत। अनेक भक्तांना सदैव अजूनही ते दर्शन देत असतात। त्यांना कलियुगाचे अधिष्ठाते राजाधिराज योगीराज म्हणजेच योग्यांचा राजा असेही म्हटले जाते। तुम्ही हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजांच्या दर्शनाला येता, तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता, कारण तुमच्या मनामध्ये जी नकारात्मकता असते ती हातपाय धुतल्यामुळे निघून गेलेली असते। मुजरा किंवा नमस्कार या दोन्हीही शुद्ध गोष्टी आहेत, परंतु राजाधिराज योगीराज परब्रह्मस्वरूप महाराजांना फक्त मुजरा कसा करणार हे उद्धटपणाचे ठरणार नाही का? म्हणून महाराजांना मुजरा करून नाक घासावे। नाक घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे असे आहे आणि म्हणूनच परब्रह्मस्वरूप श्री स्वामी समर्थ महाराजांना काया वाचा मनाने पूर्णपणे शरण जाण्यासाठीच त्यांना त्रिवार मुजरा करून त्यांच्यासमोर नाक घासत असतात। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।